निवडणूक जिंकायची असेल तर मनोज जरांगे यांचा पाठिंबा किंवा जरांगे फॅक्टरचा टेकू लागणार आहे याची जाणीव जे भावी आमदार आहेत या सर्वांनाच आलेलं आहे। यामध्ये अपवाद जे आहेत हे फक्त प्रस्थापित नेते आहेत। प्रस्थापित नेत्यांमध्ये महायुतीचे सर्वाधिक नेते आहेत बीड जिल्ह्यामध्ये। तर या महायुतीच्या प्रस्थापित नेत्यांनी अजून तरी मनोज जरांगे पाटील यांची उघडपणे भेट घेतलेली नाही, पण जर गुप्तपणे भेट घेतली असेल तर कदाचित ती आपल्याला माहित नाही। तर बीड जिल्ह्यामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। यामध्ये जर आमदार व्हायचं असेल तर मनोज जरांगे पाटील यांना भेटावंच लागेल याची जाणीव सर्वांना झाल्यामुळं आतापर्यंत जे संभाव्य उमेदवार आहेत, जे इच्छुक आहेत विधानसभेसाठी, यापैकी 3 ते 4 जणांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे। विजयाचं गणित हे मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत येऊन ठेपतं हे सर्वांना